तर राम राम मित्रो, मी आहो आता वावरात नाही आणि मला या टोकन यंत्राची सेटिंग बदलवायची आहे. मला यानं कापूस लागवड होते काही 5 आहे. तर मागच्या वेळेस आपण यानं बरबटी लावली होती 5-5 इंचावर आणि आता 15 इंचावर कापूस लागते काही 5 आहे. त्याच्यासाठी आपण याचे मधातले 2-2 दातं बंद करणार आहोत आणि 2 दातानंतर एक तिसरं दात चालू ठेवायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारची आपली मशीन आहे मित्रो आणि आपल्याला याचं पहिले ते हँडल पकडायचं आहे, ते साईडले करून ठेवायचं आहे. तर आपण हँडल काढून ठेवलं आहे साईडले आणि याच्यावर एक ॲरो असते, ते ॲरो पाहायचं आहे आपल्याला. तर आपल्याला ॲरो सापडलेला आहे आणि ॲरोच्या बाजूनं तिथं 2 स्क्रू असते, ते 2 स्क्रू काढून घेतले आपण आणि आता त्या स्क्रूच्या काढल्याच्या नंतर ते जे दात असते ते निघून येणार आहे वर. ते एक असं आपल्याला तिथून पूर्ण दातं काढून घ्यायचे आहे. तर एक करून आपण पूर्ण दातं काढून घेतलेले आहे आणि आता आपली असे दातं दिसत आहे. तर आपल्याला याच्यातले दातं काही बंद करायचे आहे. तर ते बंद करायसाठी हे स्क्रू आपल्याला, तर आपल्या टोकन यंत्राला दातं आहे तर 12, त्याच्यातले आपल्याला 8 चालू ठेवायचे आहे. तर त्याच्या बंद करायसाठी आपल्याला हे स्क्रू काढून घ्यावं लागते. 8चे आपण हे स्क्रू काढून घेणार आहोत. तर असं आपण एक स्क्रू काढून 8 स्क्रू काढून घेतलेले आहे. तर आपल्याला आता एक करून दातं बसवायचे आहे. तर आपण पहिले एक दात बसवून द्यायचा आणि त्याला 2 स्क्रू लावून द्यायचे आणि तिथूनच बाकीचे सगळे दातं आपल्याला बसवायचे आहे आणि फिरवत त्याच जागी आणत. तर आता आपली पूर्ण दातं बसवणं झाले आहे आणि आता आपण बियाण्याची जी पेटी असते बियाण्याची पेटी बसवून घेणार. तर अशा पद्धतीने आपलं टोकन यंत्र पूर्ण तयार झालेलं आहे आणि आता आपण याच्यात बियाणं टाकून टेस्ट करणार आहोत. कापसाचं बियाणं बरोबर एक पडते की नाही हे आपण टेस्ट करणार. तर बियाणं टाकता आपल्याला आता एक तांत्रिक बिघाड आढळला आहे मित्रांनो आणि आपल्याला पूर्ण प्रोसेस कामाची थांबवा लागणार आहे, कारण याच्यात टेक्निकल इश्यू झालेला आहे. तर आता हे आपण घरी नेऊन काहीतरी जुगाड करून चिपकते का पाहू, कारण हे तर आपल्याला मार्केटमध्ये आता नवीन भेटणार नाही आहे. तर आपण पाहू कसं काय चिपकते. तर जुगाड करून फेविक्विक टाकून पेचकस गरम करून काहीतरी करून असं करून तसं करून ते जुळवलं आहे मित्रांनो मी एकाली एक आणि ते जॉईंट झालेलं आहे. आता काही निघत नाही आहे ते. तर आता आपण हे मशीनमध्ये फिट करणार आहोत. अशा पद्धतीनं आपण आता हे पूर्ण बसवून घेतलेलं आहे. सगळी मशीन तयार झालेली आहे आपलीवाली. आता आपण याच्यातून बियाणं टाकून पाहणार आहोत. कापसाचं बियाणं टाकून आपण याच्यातनी आता फिरवून पाहणार आहे रोडवर रस्त्यावर, म्हणजे आपले 2 दातं. तर हे बियाणं टाकत आहोत मी आता पराठीचं याच्यात कापसाचं. राशीची 659 आहे यावर्षी आणली आपण आता. तर बियाणं हे काही बरोबर घेत नाही आहे मित्रांनो. कुठं 3 बिया घेत आहे, कुठं 2 घेत आहे, कुठं 1 बी घेत आहे. जर बियाण्याची साईज पाहून बियाणं घेत आहे मित्रांनो. तर बियाण्याची साईज जर लहान असली तर 2 घेत आहे, एकदमच लहान असली तर 3 घेत आहे आणि जाडी असली तर 1 बियाणं घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कापसाचा काही कार्यक्रम जमत नाहीत म्हणून आपण कापसाचं याच्यातलं बियाणं काढून ठेवू पूर्ण. आणि आता आपण यांना लागवण करणार आहोत तूर. कापूस तर काही जमून नाही राहिला. आता आपण